हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. काही गोष्टींचा परिणाम फक्त मृत्यू असतो आणि इथे जेव्हा मृत्यूबद्दल बोलते तेव्हा ते श्वास बंद होऊन कबरेत पडून राहण्याविषयी नाहीये. खरं तर विस्तारित बायबलमध्ये त्या मरणाविषयी सांगितलंय ज्याची आपण आज चर्चा करतोय आणि विशेषतः रोमकरा 6 मध्ये ज्यामधून आपण काही वचनं वाचणार आहोत त्यात लिहिलंय पापाचा परिणाम, पाप केल्याचं पर्यवसन मृत्यू आहे. त्याचा अर्थ आहे मृत्यू या एका शब्दामध्ये आताचे आणि नंतरचे सर्व प्रकारचे क्लेश सामावलेले आहेत. तर बघा या जगात किती कष्टी ख्रिस्ती आहेत ते बघा या जगामध्ये. आणि बघा कष्टी पापी असणं एक गोष्ट असते, पण कष्टी विश्वासणार असणं अगदी वेगळी अशी गोष्ट आहे. आपण आनंदी गटात असायला हवं नाही का? आमेन. आपण आनंद पसरवणारे असायला हवं. आपल्या जीवनात मिठाची चव असायला हवी. आपल्यामुळे इतरांना आपल्यासारखीच तारणाची तहान लागायला हवी. आणि म्हणूनच मी म्हणते ज्यासाठी प्रभू येशूने मरण पत्करलं ते जीवन जर आपण जगायला लागलो ना तर इतक्या मोठ्या प्रमाणात सुवार्ता गाजवण्याची गरजच उरणार नाही. तुम्ही लोहचुंबक व्हाल आणि लोक तुमच्याकडे असलेलं नवीन जीवन मिळवण्यासाठी तुमच्याकडे आकर्षित होतील. पण जोवर आपण इतरांपेक्षा वेगळं जीवन जगणार नाही आणि फक्त रविवारी चर्चला जाऊन कारवर बंपर स्टिकर चिकटवणार नाही. चला आता, म्हणजे तुम्हाला कळतंय मी काय म्हणते. मला दयनीय व्हायचं नाही आणि मला दयनीय अवस्थेत राहायची इच्छाच नाहीये. मला काय कळलं ते सांगू तुम्हाला की आनंदी राहण्यासाठी मला आनंदी राहण्याचा निश्चय करावा लागेल. कारण सैतानाला मी आनंदी असलेलं बघवणार नाही. मी दुःखी असावं म्हणून तो प्रत्येक गोष्ट करेल. पण कोणीही, नीट ऐका, तुम्ही वाव दिल्याशिवाय कोणीही तुम्हाला दुःखी करू शकत नाही. बघा माझ्या जीवनात असंख्य प्रकारच्या समस्या होत्या. म्हणजे जवळजवळ 15 वर्ष माझ्या वडिलांनी माझं लैंगिक शोषण केलं. ही कधीतरी घडणारी गोष्ट नव्हती, ते नेहमीच घडायचं प्रत्येक वेळी. आणि इतक्या वाईट तपशिलात मी आता शिरत नाही, पण तुम्हाला माझ्या इतर पुस्तकांमधून ते कळेल. पण या सगळ्या प्रकारामुळे माझी मनस्थिती खूप बिघडून गेली होती आणि बाहेरून मी अगदी ठीकठाक दिसायचे. म्हणजे माझ्या आत इतकं काही वाईट आहे असं कळायचंही नाही, पण माझ्या आत्म्याची दुर्दशाच झाली होती. आणि जेव्हा तुमच्या जीवनाचा विचका होतो तेव्हा ते कुठे दिसायला लागतं सांगू? नातेसंबंधांमध्ये. आमेन. एका गोष्टीमुळे मी स्वतःचा द्वेष करत होते, कारण मला वाटलं माझ्यातच काहीतरी दोष आहे म्हणून त्यांनी असं केलं. आणि तुम्ही स्वतःलाच आवडेनासे झालात तर तुम्ही इतर कुणाशी चांगलं नाही वागू शकत. तर माझी स्थिती दयनीय होती म्हणून मी डेव्हची स्थिती सुद्धा बिघडवू लागले. आणि कदाचित बघा दयनीय लोकांना ते काय करतायत ते कळत नाही, पण सत्य हेच आहे की तुमची स्थिती जर दयनीय असेल तर इतरांचं सुख तुम्हाला नाही पाहवत आहो. त्यांनी तुमच्यासारखंच असावं असं तुम्हाला वाटतं आणि हे काही तुम्ही हेतुपुरस्सर करत नाही, पण त्यांनी दयनीय व्हावं असा प्रयत्न तुम्ही करता. माझे वडील एक दयनीय व्यक्ती होते. ते इतर सगळ्यांचं जीवन दयनीय करू पाहत होते आणि आम्ही त्यांना तसं करू दिलं कारण आमच्याकडे काही मार्गच नव्हता. पण देव नवीन जन्म झालेला होता, आत्म्याने भरलेला आणि पत्नीसाठी प्रार्थना करणारा. तो देवाला म्हणाला जिला मदतीची गरज आहे अशी दे. आता प्रार्थना करताना तुम्ही खरंच सावध असा बरं. अशा प्रार्थनेची तुम्ही कल्पना करू शकता का? एक स्थिर ख्रिस्ती व्यक्तीच असं म्हणू शकते बरं का की मी तयार आहे आणि जिला मदतीची गरज आहे ती दे आणि माझा तो उपयोग करून घे प्रभू. जेव्हा त्यांनी अशी प्रार्थना केली डेव्हने तेव्हा तो काय करतोय त्याला माहीत नव्हतं. कदाचित ती प्रार्थना करताना तो गुंगीत असला पाहिजे बहुतेक, नाही तर त्यांनी नसती केली. मी एक गोष्ट सांगते, जिला मदतीची गरज होती ती व्यक्ती त्याला मिळाली, पण देव प्रभूमध्ये स्थिर असल्याने त्याने मला दुःख दिलं नाही. आणि जितका तो आनंदी असायचा ना तितकीच मी वेडीपिसी व्हायची.
मी काय म्हणते ते कळतंय का तुम्हाला? ठीक आहे. पण ही एक सर्वोत्तम गोष्ट त्याने माझ्यासाठी केली. कारण मी आता हे नीट ऐका, ज्यांना इतरांना दुःखी करायला आवडतं अशा व्यक्तींशी तुमचा विवाह झाला असेल तर तुम्ही नीट ऐका. कदाचित तुम्हीच ती व्यक्ती असाल जी संपूर्ण वेळ इतरांना दुःखी करण्याच्या प्रयत्नात असते. मला नाही माहिती इथे कोणी असं आहे की नाही, पण ज्यांना गरज आहे त्यांनाच मी शिकवते बरं का. हां, तर बघा, हळूहळू माझं जीवन स्थिर झालं आणि जे मी पूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं. मी अशा व्यक्तीला पाहत होते ज्याच्यावर परिस्थितीचं काहीच नियंत्रण नव्हतं आणि देवचं माझ्यावर खूप प्रेम होतं, पण मी ते स्वीकारणं गरजेचं होतं. माझ्या वर्तनानुसार त्याचं प्रेम कमी जास्त होत नव्हतं. तो जसा होता तसाच होता तो. आणि यातून एक गोष्ट आपण शिकतो की इतर लोक कसेही वागले ना तरी देवाच्या इच्छेप्रमाणे आपण बनायला हवं. ऐकलं ना तुम्ही माझं? काही जण तुमच्याशी वाईट वागले असते आणि आता तुम्हाला मोह होत असेल की तुम्ही आत भिंत निर्माण करावी, त्यांना तुमच्या जीवनात येऊ देऊ नये आणि तुम्ही त्यांच्याशी बोलणार नाही, तुम्ही त्यांच्याशी थंड वर्तन कराल. पण तुम्ही असा प्रतिसाद द्यावा असं देवाला नाही वाटत, कारण तुम्हाला एवढंच म्हटलं पाहिजे की, आणि तुम्ही ते केलंही पाहिजे की प्रभू मी जसा आहे तसाच राहणार आहे. तू त्यांच्याशी योग्य तो व्यवहार करशीलच. तेव्हा तुम्ही इतर लोकांना तुम्हाला दुःखी करू देऊ नका. आणि ही गोष्ट तुम्ही निश्चितपणे करू शकता जर तुम्हाला आत्मसंयम असेल तरच. कारण तुमच्या भावना, जे भावनिक होऊन जीवन जगतात, त्यांनी स्वतःच्या जीवनावर एक शिक्का मारून ठेवला असतो. तो असतो सगळं संपलं. आपण भावनेच्या आधारे जगून विजय मिळवू शकत नसतो. विजयाची अट आहे की आपण आत्मसंयम बाळगायला हवा. जेव्हा मी आत्मसंयमाविषयी बोलते तेव्हा मी खाण्यापिण्याविषयी बोलत नाही. मी बोलते ते तुमच्या विचारांवर आणि तुमच्या शब्दांवर आणि वर्तनावर ताबा ठेवण्याविषयी. खास करून जेव्हा परिस्थिती अनुकूल नसते, तुमच्या भावना ताब्यात ठेवायला हव्यात. तेव्हा निराश न होता आपण सुखी राहायचा प्रयत्न करायला हवा, ताबा ठेवायला हवा. निराश न होता ताबा ठेवायला हवा. चला, मी या बाजूच्या लोकांनाही हेच पुन्हा सांगेन, मनाविरुद्ध घडलं तरी खुश रहा. चला, आता इच्छेविरुद्ध काही घडलं तरी खुश राहायला लागा. आमेन. देवाने आणि सगळ्या जगाने आपली सेवा करावी म्हणून आपण इतके झटत असतो, पण प्रभू येशू ख्रिस्त सेवा करण्यासाठी आलाय आणि दिवस संपल्यानंतर तुम्हाला मी आवडेन. पापाचं वेतन मरण आहे. पाप दयनीय करतं, केविल वाणी स्थिती करतं. आणि म्हणून पाप करणाऱ्या लोकांमुळे वेडपिसं होण्यापेक्षा हे समजून घ्या की पापात पडलेले लोक हे इतरांना दुखावतात आणि निराशही करतात. आणि बघा, नीट ऐका की पाप न्यायदंड घेऊन येत असतं. पाप करणाऱ्या लोकांच्या शिक्षेची तुम्ही कधी चिंता करू नका, कारण पापामुळे शिक्षाही मिळते आणि वेदनाही येतात. नशापान करणारे सुखी असतात का? कधी नाही, नक्कीच नाही, दयनीय असतात. तुम्हाला वाटतं का की एखाद्याशी वाईट वागणारे लोक हे आनंदी असतात कधी? किंवा त्रास देणारे सुद्धा नाही, कधीच नाही, ते दयनीय असतात. पापाचं वेतन मरण आहे. या जगातल्या आणि येणाऱ्या काळातल्या सर्व कष्टांचा सार मरणामध्ये सामावलेलं आहे. रोमकरास अध्याय 8 वचन 6 म्हणतं, देह स्वभावाचे चिंतन मरण आहे. इथे देवाचे वचन कबरेत असण्याविषयी बोलत नाही, ते बोलतंय स्वतःविषयी आणि देहाविषयी विचार करण्याविषयी. तुम्ही म्हणता मला अमुक हवंय, तमुक माझ्याकडे नाही, इतरांकडे ते आहे पण माझ्याकडे ते नाहीये, आणि तुम्हाला कळत नाही ते तुमच्याकडे का नाही. चला, तुम्ही असा विचार करत संपूर्ण दिवस घालवता आणि झोपताना तुम्हाला वाटतं तुम्ही सुखी आहात आणि फार आनंदात नसलात तरी तुम्ही देवाला म्हणू शकता की प्रभू, मला खात्री आहे मी तुझ्या हातात आहे आणि माझ्यासाठी तुझी योजना आहे, आणि जोवर मी तुझी आज्ञा पाळून तुझ्या इच्छेत राहीन तोवर माझ्या जीवनात तुझ्या योजना पूर्ण होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही, हे मला पक्क माहिती आहे. चला, आता खरी उन्नती देवाकडूनच येते, माणसाकडून नव्हे.
आणि मला हे कळल्यापासून मी याविषयी जास्त बोलते. तुम्हाला याचा कंटाळा आलेला नसावा, आला असेल तरी हरकत नाही, कारण या गोष्टी आपण ऐकायला हव्यात वारंवार 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 आणि वारंवार. आपलं शरीर ना खूप स्वार्थी असतं आणि त्याला जे हवं असतं ते हवंच असतं. आणि आपण स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि स्वतःशी चांगलं वागणंही गरजेचं आहे, कारण तुम्ही स्वतःचीच काळजी घेतली नाही तर तुम्हाला इतर कुणाचीही मदत करता येणार नाही. पण मी स्वार्थी आणि आत्मकेंद्री होण्याविषयी बोलत नाहीये. आपण हे हेतुपूर्वक करायला हवं. मनात म्हणा हेतुपूर्वक. हेतुपूर्वक यावर मी जोर देते, कारण मला ते हेतुपूर्वक करायचंय. आणि देवाच्या या गोष्टीसाठी गेल्या 40 वर्षांपासून, जवळजवळ 45 वर्षांपासून मी निग्रही आहे. अगदी मी वचनाचा अभ्यास करतेय, वचनानुसार जगण्यासाठी शक्य ते सगळं काही मी करतेय. आणि माझ्या जीवनात अजूनही रोज मी आत्मसंयम बाळगत असते आणि मी आजही स्वतःला नाही म्हणते. मी अजूनही स्वार्थी बनणं नाकारते. एकदा मी बसून विचार करत होते की काही गोष्टीत मी किती स्वार्थी झाले आणि मी त्याचा द्वेष करते आणि मला त्या मार्गाने जायचं नाहीये. स्तुती असो, प्रभू गौरवीरित्या रूपांतर करतो, पण मी हेतुपूर्वक ते सगळं करायला हवं. बघा, हेतुपूर्वक. मी इतरांसाठी काय करू शकते याचा विचार करते. मी तुम्हाला आवाहन करते, म्हणजे उदाहरणार्थ कुणाला तरी उत्तेजन देणं किंवा बोध करणं, ज्यामुळे त्यांना बरं वाटू शकेल, त्यांना आनंदी वाटेल. त्यांना आनंदी करण्यासाठी करा. बघा, तुमच्यात क्षमता आहे, तुमच्यातील प्रत्येकामध्ये ही क्षमता आहे. तुमच्या किती समस्या असल्या तरी एखाद्याला आनंदी करण्याची अद्भुत क्षमता तुमच्यात असतेच आणि त्यावर विचार करायला लागा. तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून मी सांगते की बरेच जण या क्षमतेचा उपयोग करत नाहीत आणि त्यांना वाटतं की इतरांनी तो करावा, पण इतरांचं जीवन सुखी करण्यासाठी ते स्वतःचं जीवन अर्पण करत नाहीत. मी एक नवा उपक्रम हाती घेतलाय. मी हेतू केंद्रित आहे, त्यामुळे मला देवाचे लहान उपक्रम आवडतात. जे देव मला सांगतो ते मी करत असते आणि या गोष्टीचे सुपरिणाम घडून येतात. तर काही काळापासून या गोष्टी चालू आहेत आणि त्याची आता मला इतकी सवय लागलेली आहे. म्हणजे बघा, एखादी गोष्ट तुम्ही फार काळ करता तेव्हा ती सवय बनते आणि ती करण्याचा प्रयत्न करावा लागत नाही तुम्हाला. तुम्ही ती करत जाता आणि म्हणजे दात घासायचा मला नाही ना प्रयत्न करावा लागणार. दिवसातून 3-4 वेळेला ब्रश करत असते मी, त्याची मला जाणीवही नसते. आणि मी असं म्हणत नाही की आता मला दात घासायला पाहिजे, ते नकळत होतं. बऱ्याच काळापासून मला या गोष्टीची सवय लागली आहे की किमान 3 जणांच्या मुखावर स्मितहास्य फुलवायचं. किमान 3 लोकांच्या मुखावर हास्य फुलवा तुम्ही. आणि आता मी एक नवीन गोष्ट हाती घेतली की रोज किमान मी एकासाठी तरी हे करू शकते. किती जण अशी एक गोष्ट करू शकतात सांगा मला? ठीक आहे, दिवसातून एकदा मी एका व्यक्तीपर्यंत ईमेल किंवा फोन किंवा व्यक्तिशः पोहोचून त्यांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करते, त्यांचं कौतुक करण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना सांगते की तुम्ही किती मौल्यवान आहात आणि किती छान आहात. आता बघा, ज्यांना या उपक्रमात सामील व्हायचे ते सामील होऊ शकतात. किती जणांना हे ध्येय निश्चित करायचे की किमान दिवसातून एकाला म्हणा मी एकदा तरी हे करू शकेन. दिवसातून एकदा तुम्ही देवाला विचारा की मला अशी व्यक्ती दाखव जिला मदतीची गरज आहे, माझ्या कौतुकाची गरज आहे. आणि सोशल मीडियावर जाऊन लोकांविषयी वाईट साईट काही बोलण्यापेक्षा हे चांगलंय. चला आता निदान असं काही करू नका ना की अशा गोष्टींमध्ये पडू नका आणि या असल्या वाईट गोष्टी वाचूही नका. ते बऱ्याचदा खोटंच असतं ना. एक सांगू, या सोशल मीडियामुळे अनेक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत, कारण लोक त्यांच्याविषयी वाटेल ते खोटं बोलून निंदा करतात. आणि बघा, माझ्याविषयी ऑनलाईन खूप काही असतं, पण म्हणून मी त्याकडे ढुंकून सुद्धा पाहिलेलं नाहीये. पण हे सगळं करणं लोकांना सुचतं कसं? म्हणजे ती काही जाहिरात बघताय का तुम्ही की त्या जाहिरातीत तुम्ही अचानक समोर सांगता बघा जॉयस मायर विषयीचं ताजं रहस्य, किंवा कुणी असो, म्हणजे
जोएल ऑस्टिन अमका तमका कुणी आणखी कुणीही. आणि मी एकदा ठरवलं की आपण त्यावर सहज एक नजर टाकूया. आणि मी म्हटलं की बापरे, मी असं काही बोललेच नाहीये, मी असं काहीही केलेलं नाहीये. आणि एक सांगू, तुम्ही जे काही वाचता त्यावर विश्वास ठेवू नका, कारण त्यातल्या पुष्कळ गोष्टी निव्वळ खोट्या असू शकतील नक्कीच. त्यांच्या लबाडीत भाग घेऊ नका. आपण तंत्रज्ञानाबद्दल आभारी असायलाच हवं, पण आपण त्याचा उपयोग करायला हवा, दुरुपयोग नव्हे ना. कुणाच्या तरी उन्नतीसाठी ते वापरा. त्यावरून तुम्ही रोज ख्रिस्ताचा आनंद पसरवा. काहीतरी छान बोला, असं काहीतरी बोला जे ऐकून कोणी आनंदित होईल. छान विनोद सांगा. मी म्हटलं आज साफसफाईवरचे विनोद करू, म्हणजे विचार शुद्ध होतील. रोमकरा 8:6, कारण देह स्वभावाचे चिंतन म्हणजे फक्त म्हणणं मी 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 हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन आणि शांती आहे. बघा, मी स्वतःसाठी काय करू शकतो असा विचार करण्यापेक्षा मी इतरांसाठी काय करू शकतो असा विचार करा. आणि जर ते केलं ना तर तुमच्या जीवनात आनंद आणि शांती येईल. पण तुमच्याकडे काय नाहीये, काय हवं होतं याचाच जर विचार करत बसलात, दुसऱ्यांकडे जे आहे त्याच्या योग्यतेचे ते कसे नाहीत असं जर तुम्हाला वाटत असेल, तर विश्वास ठेवा तुमचं जीवन दयनीय होईल. आपण स्वतःच आपल्या आनंदाला नियंत्रणात ठेवत असतो. चला आता बघा, ज्या दिवशी तुम्हाला दयनीय व्हावंसं वाटेल तेव्हा तुम्ही दयनीय होऊ शकता. आणि ज्या दिवशी सुखी व्हावंसं वाटेल ना त्या दिवशी तुम्ही सुखी होऊ शकता. नक्कीच सुखी होऊ शकता. तुम्ही म्हणाल माझ्या खूप समस्या आहेत, पण एक सांगू, बरेच लोक हे करतात की तुम्ही लोकांचा अधिक विचार केला तर ते मोठे वाटतील. त्यांच्याविषयी अधिक बोललात तर ते तुम्हाला मोठेच वाटतील. ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित करता ती गोष्ट मोठी दिसायला लागते. म्हणून सर्वोत्तम हे की तुमच्या दुःखी खुर्चीतून बाहेर पडा, जिथे तुम्हाला सतत वाईट वाटतं, स्वतःची कीव येते. आणि अशा वेळी काहीतरी करा आणि थोडंसं चाला, निसर्गाबद्दल स्तुती करा, एखाद्या नर्सिंग होमला भेट द्या आणि देवाचे आभार माना की तुमची स्थिती त्या गरीब लोकांसारखी नाहीये. अहो आमीन. कुत्रा पाळा, काहीतरी करा, स्वतःवरून आपलं लक्ष हटवा आणि दुसरं काहीतरी करा. ठीक आहे. आता शिस्तीबद्दल काही विचार सांगते. शिस्त नसेल तर निराशा आणि आत्मघृणा निर्माण होते. तुम्ही स्वतःला शिस्त लावता तेव्हा स्वतःविषयी बरं वाटतं. तुमच्याकडे काही योजना असेल आणि सकाळी तुम्ही त्याप्रमाणे करू लागला तर तुम्हाला बरं वाटेल. आणि आपण काहीतरी करतोय, तुम्ही घराची साफसफाई करू लागता, बागकाम करता, दुसरं काही करता, तुमच्या बँक अकाउंटचा तपशील बघता, काही काम असो, तुमचा काही उद्देश असतो आणि दिवस संपल्यावर तुम्हाला बरं वाटतं आणि तुम्हाला आनंद लुटता येतो स्वतःचा. पण बघा, मला सांगा, हे किती निराशाजनक असेल की तुमचा संपूर्ण दिवस व्यग्र जातो आणि दिवस मावळल्यावर तुम्हाला स्वतःसाठी केलेली एकही चांगली गोष्ट सांगता येत नाही. हे किती दयनीय. ही सगळ्यात जास्त निराश करणारी गोष्ट आहे ना. आणि ही निराशा अधिक का वाढते सांगू? इतर लोकांना आपला ताबा घेऊ दिल्यामुळे. आपल्याकडे योजना असते आणि दुसरी व्यक्ती ती उधळून लावते. बघा, क्षणभरासाठी सुद्धा समजू नका की तुम्हाला निराश न करण्यासाठी आणि देवाला हवी असलेली व्यक्ती बनण्यासाठी सैतान तुमच्या मार्गात कुणालाही आणणार नाही. असं नाही होणार. किती जण विना अडथळा तासभर बायबल अभ्यास करू शकतात सांगा मला तुम्ही? एक सांगू का? साधा फोन जरी वाजला ना तरी तुम्ही अस्वस्थ होता. माझी कोण आठवण करते ते जाणून घ्यावं असं वाटतं. खरंच आपण इतके महत्वाचे कधीपासून झालो सांगा मला? म्हणजे आपण फोन विसरून जर घराबाहेर पडलो तर आपल्याला कापरच भरतं जवळजवळ. माझा फोन कुठे? मला माझा फोन हवाय. कुठे गेला माझा फोन? आणि जर तुम्हाला फोन घरातच सापडला तर तो सापडेपर्यंत तुमचं काळीच तोंडात आलेलं असतं. मला आठवतं आमच्या वेळेला आम्ही 4 मार्गीय टेलिफोन सेवा वापरत होतो. आणि किती जणांना हे आठवतं सांगा? ठीक आहे. तर आता आम्ही एकमेकांना भेटतो आणि त्या काही 4 वेगवेगळे लोक हे एकच लाईन वापरत असायचे.
आणि जर तुम्हाला फोन करायचा असेल तर फोन उचलावा लागायचा आणि कोणी बोलत असेल तर परत ठेवावा लागायचा. वाट बघावी लागायची की समोरच्याने फोन पटकन ठेवावा, पटकन ठेवावा, पटकन. आणि लवकर बोलायची असेल तर मग 2 वे टेलिफोन लाईन होती त्यावेळेला, पण त्यासाठी भरपूर पैसे लागायचे. बाप रे. आणि बघा, मला आठवतंय प्रवास करताना कुणाला फोन करायचा असेल तर मग आम्हाला पे फोन शोधावा लागायचा. चला आता. आश्चर्य म्हणजे लोक तेव्हा सुखाने जगत होते हो. पण आता म्हणजे मी तेच करते. थोडा जरी फोन वाजला तरी चुळबुळ होते. कोण कोण फोन करते कळलं पाहिजे मला, आणि त्यांचं बोलणं सुद्धा. आणि आपण या गोष्टींना आपल्यावर ताबा मिळवू देऊ नये खरंच. कारण फोन बंद ठेवल्याने, देवासोबत 1 तास घालवल्याने जगाचा अंत नसतो होता हो. शिस्तप्रिय व्यक्तीचे गुण जाणून घ्या. ते गरजेपेक्षा जास्त करतात, ते शक्ती पलीकडे करतात. बघा, बेशिस्त लोक किंवा आळशी लोक किंवा साधारण लोक त्याच गोष्टी करतात ज्या त्यांच्यासाठी आवश्यक असतात, पण सर्वोत्तम व्यक्ती किंवा शिस्तप्रिय व्यक्ती असं करत नाहीत. मत्तई अध्याय 25 वचन 1 ते 10. या दाखल्यात तुम्हाला तो ठाऊक आहे, पण तो दाखला महान धडा शिकवतो. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारींसारखे असेल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यास निघाले. त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या. बघा, शहाणं किंवा मूर्ख असणं ही आपली निवड असते, आणि शहाणी व्यक्ती त्या गोष्टी करते ज्यामुळे पुढे ते सुखी होतील. भविष्यातील फायद्यासाठी अर्पण करावं लागलं तरी ते करतात, आणि कोणतीही शिस्त तत्काली आनंदाची वाटत नाही. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. काही लोक असं जगतात जणू काही उद्याचा दिवसच नाही, पण उद्याचा दिवस येणारच असतो. म्हणून आजचा दिवस असा जगा की उद्याचा दिवस येईल तेव्हा तो सुखानेच जगता येईल. तेव्हा तुम्हाला असं म्हणावं लागतं कामा नये, ओ मी हे करू शकलो असतो, कारण तोवर उशीर झालेला असतो. मूर्ख कुमारींनी आपले तेल घेतले. ESV बायबल म्हणतं तेल घेतले नाही. विस्तारित बायबल म्हणतं अधिक तेल घेतले नाही. मला हा अनुवाद अधिक आवडतो, कारण जर सर्व गोष्टी वेळेवर घडल्या असत्या तर त्यांच्याकडचं तेल त्यांना पुरलं असतं. चला, तुम्ही असे आहात का की सगळं नीट घडलं तर 22 मिनिटांमध्ये घडायला हवं? तुम्ही आपल्या कामावर पोहोचता म्हणून तुम्ही कामावर जायला 22 मिनिटं असतानाच आपलं घर सोडता आणि तुम्ही आपल्या कारमध्ये बसता, आणि तुमच्या लक्षात येतं की तुमच्याकडे फोन नाहीये. फोन तर घेतलाच पाहिजे. तुम्ही परत घरी जाता, तुम्ही फोन घेता, आणि आता 22 मिनिटाच्या प्रवासाला 19 मिनिटं असतात. आणि बापरे, तुम्ही गॉगल विसरलेले असता. तुम्ही माझ्यासारखे असाल तर गॉगल लागेलच, कारण मला सूर्यप्रकाश बोचतो, त्याशिवाय मी गाडी नाही चालवू शकत. आणि मग मी परत घरी जाते. माझ्या लक्षात येतं पर्स कारमध्येच राहिली आणि त्यामध्ये घराच्या चाव्या आहेत. मी पुन्हा कारकडे येते. काय तुम्ही ऐकताय ना आपलं जीवन कसं जगतो आपण, ते कळलं तुम्हाला? आता तुमच्याकडे 22 मिनिटांऐवजी 15 मिनिटं आहेत. मग तुम्ही एका अतिशय हळू चालवणाऱ्या वृद्ध व्यक्तीमागे असता. त्या व्यक्तीकडे गाडीचा परवाना असायला नको होता आणि तो रस्त्यावरही नको होता. तुझ्यामुळे मला कामाला जायला उशीर होतोय. तर शेवटी तुम्ही कामावर पोहोचता, तुम्ही 10 मिनिटं उशिरा जाता आणि त्याची सगळी खोटी कारणं देत राहता. पण तुम्ही बंपर स्टिकर लावता, रविवारी चर्चलाही जाता. चला तर प्रभूची स्तुती असो. इब्री 12 आपल्याला सांगतं कोणतीही शिस्त तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. म्हणजे शिस्त ही अशी गोष्ट आहे जिचा सुपरिणाम किंवा जिचं फळ तुम्ही ते लावल्यानंतर मिळतं.
तुम्ही योजना आखल्यानुसार जेव्हा गोष्टी घडत नाहीत आणि कित्येकदा हजारो वेळा केल्यानंतरही त्या योग्य रीतीने घडत नाहीत, तेव्हा संयम बाळगा तुम्ही. असं म्हणू नका माझ्याकडे संयम नाही, कारण तो तुम्हाला दिलाय. पण तो लहानशा अशा बीजरूपात असेल, कारण तो विकसित होण्यासाठी तुम्ही देवाला प्रतिसादच दिला नाही. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.